हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। बिग बॉस विनर सूरज चव्हाण याच्या मी आज लग्नाला जाते, जे की लग्न मी राहते ना तिथून फक्त 2 ते 3 किलोमीटरवर आहे। आणि आज ना तिथे खूप सारे रील स्टार येणार, ॲक्टर येणार। आता कोण कोण येते पाहू, पत्रिकेवर तर खूप काही लिहिलेलं आहे। आता पण आपण जाणार लग्नाला आणि कळेलच कोण येणार आहे कोण नाही, कोण आलं होतं कोण नाही। तर चला मी होते तयार आणि मग लगेच आपण जाणार आहोत लग्नामध्ये काय धमाल झाली हे नक्की पहा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळं काही मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, काय घडलंय काय नाही। तर चला जाऊया। तर आता आम्ही पोहोचले आहोत लग्नामध्ये। तर अजून काही तयारी नव्हती, पण लोक तर भयानक आलेले होते, एवढे लोक होते विचारू नका। जे गार्डन आहे ना ते पूर्ण जाम झालेलं होतं। मी आले ना तेव्हा मला अक्षरशः उभं राहावं लागलं आणि बरं झालं, कारण मला शूट वगैरे करायचं होतं ना, म्हणून समोरच मी उभं राहिले होते, जे की सूरज वगैरे मला इथून पोस्ट दिसत होतं। पण एवढी गर्दी होती ना विचारूच नका। आणि गेले गेले मला समोरच बिग बॉस मधले महाराज दिसले, त्यांना पाहून मी खूप खुश झाले, कारण कधीतरी आपण ना टीव्ही मध्ये बघते म्हटल्यावर जरा खुश तर झालेच। अजून कोण कोण दिसतंय हे बघत होते। नंतर सूरजचा सेम आवाज काढणारा हा मुलगा, त्याचा आवाज ऐकू। गोखले पहिलीवालाच्या वतीने हार्दिक स्वागत। आखी जण माझ्या लग्नाला आला, लय बोल वाटते। तुम्हाला बोललो होतो का नाही, आधी केली मग लग्न ठीक। तुम्ही आला माझ्या मनाला लय बोल वाटते, माझं कालीच भरून आले एकदम। आणि काय मुली वाटता, ओ नमः शिवाय, शिवशंभो हर महादेव। आणि मग झाली ते सूरजची एंट्री, घोड्यावर बसून निघाली होती एंट्री। तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। माझी दिदी तर अक्षरशः खाली पडली। आणि हा कलाकार म्हणजे सूरजचा मित्र संकेत जाधव, त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या। Zapuk bacie, zapuk bacie. Yes, go out to them, go on, get them. Lay me akal. त्या एकदा खरंच मनापासून तिकडे गर्दी करू नका, सूरज लावू द्या। एसबी फोटो आपलं देखील या ठिकाणी आगमन, आपला सर्वांचं देखील मनापासून मी स्वागत करतो। एसबी फोटो आणि यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका सूरज। आणि सूरजला ना खूप जवळून पाहिला, जसा होता ना तो पहिला तसाच आहे, फक्त पैसा पाणी आहे। पण त्याचं राणीमान म्हणा, दिसायला म्हणा, म्हणजे साधा सिंपलच आहे आपला। असं वाटलंच नव्हतं की एवढं जवळून त्याला बघता येईल, कारण असं वाटलं त्याला सेफ्टी असेल भरपूर। आता बिग बॉस विनर म्हटल्यावर काही कमी नाही, सेफ्टी वगैरे असेल, बॉडीगार्ड वगैरे असतील। पण झालं असं होतं की बॉडीगार्ड होते लेडीज आणि कोणीही लेडीजचं ऐकत नव्हतं। कशाला लेडीज ठेवले होते काय माहिती, त्यांनी नाही का जेंट्स ठेवायचे होते, जे की प्रत्येक जण जाऊन सूरजला सहज भेटत होतं, सहज सेल्फी घेत होतं। म्हणजे बिग बॉस विनर म्हटल्यावर कसं थोडंसं स्ट्रिक्ट पाहिजे होतं, सेल्फी वगैरे घ्यायला थोडासा वेट झाला पाहिजे, असं काहीतरी वेगळं पाहिजे होतं। पण तसं काहीच नव्हतं, सामान्य माणसाचं लग्न असल्यासारखं झालं होतं। बिग बॉस विनर म्हणून असं काही वाटतच नव्हतं, खरं सांगायचं म्हणजे। आणि जेव्हा जान्हवी आली ना स्टेजवर, तेव्हा फोटो घ्यायला पण अगदी बेवडे लोक सुद्धा तिच्याजवळ जात होते। ती भडकली पण होती, पुढे दिसेलच तुम्हाला। मग आली जान्हवी स्टेजवर। वा वा वा, काय जान्हवी दिसते, खरंच आहे तशीच आहे ती। तिचं बोलणं ऐकू आपण काय म्हणती, तर खूप लोक भडकली पण आणि नंतर सॉरी पण बोलली। आणि मी प्लीज खरंच रिक्वेस्ट करेन, थोडासा त्रास होत नाहीये, पण पूर्ण चेंगराचेंगरी होते। आणि मग त्याच्यामुळे काय होतं, एकाच्या चेंगराचेंगरीमुळे कोणालाच फोटो देता येत नाहीये। आपण छान फोटो काढूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये। तर आता नाही का सगळी तयारी झाली होती, सूरज येणार होता मंडपामध्ये, पण लोकांनी एवढं येडवून दिलं होतं। तर आता जान्हवी कशी भडकते इथे ते पहा। फक्त मला आणि आपण लग्नाला आलो, त्याचं लग्न तर लागू द्या
लग्न लागू नये असं वाटतं का तुम्हाला? तो आतमध्ये वैतागून बसला यार. प्लीज थोडा वेळ करा प्लीज. मी तुमच्याला हात जोडून नमस्कार करते तुम्हाला. प्लीज सांगते प्लीज. खरंच सगळ्यांची डोकी आता फिरले. प्लीज विनंती करते मी तुम्हाला. प्लीज आता सूरजला बाहेर येऊ द्या. प्लीज कोणी काहीच करू नका. मग झाली मंडपामध्ये सूरजची एंट्री. आणि नवरी कुठं होती तर नवरीलाच काहीच कोणाला घेणं देणं नव्हतं. नवरी साहजिकपणे आली आणि सूरज जेव्हा आला लोकांनी एवढं घेरलं होतं त्याला विचारूच नका. वेड्यासारखं घेरून घेतलं होतं त्याला. आणि नवरी कुठं म्हणून काही तपासच नव्हता. नवरीची एंट्री झाली ना तेव्हा काही कोणाला काही फरक नाही पडला. तुम्हाला दाखवतेच त्याची एंट्री कशी झाली समोर. मग आली जान्हवी. जान्हवी ते काय बोलली हे आता तुम्हीच पहा. प्राथमिकरित्या स्वागत करण्याची विनंती मी करतो. आता स्टेजवर आलेला आहे आणि जितक्या प्रेमाने तुम्ही इथे आलाय तितक्याच प्रेमाने आता त्याला आशीर्वाद द्या शांतपणे. प्लीज रिक्वेस्ट करते. आणि एक्स्ट्रीमली सॉरी माझी मगाशी जरा चिडचिड झाली. पण काय करणार ना, लग्न लागतच नाहीये. आपलं लग्न 5:30 वाजताचं होतं. फक्त खूप गर्दी आहे त्याच्यामुळे. आणि मग लग्नाच्या अष्टगाथा असते ती सुरू झाली. पूर्ण लोकांनी त्या दोघांना घेऊन घेतलं होतं. आम्हाला तर अजिबात नवरदेव दिसत नव्हता आणि नवरी पण दिसत नव्हती. फार शेवटी जेव्हा त्या दोघांना उचलून घेतलं ना तेव्हाच गळ्यामध्ये हार टाकत असताना ते दिसले. कारण स्टेजवर सगळे लोक उभं राहिले होते. मागाले जे लोक बसले होते ना त्यांनी तर काय बघायला आले होते हेच कळलं नाही. आणि अशा प्रकारे सूरजचं लग्न पार पडलं. सूरजचं लग्न बापरे गर्दी विचारूच नका. एवढी गर्दी होती भयानक. ती गर्दी कधीच मी एवढी गर्दी बघितली नाही. होणारच ना. बिग बॉस विनर राहिलेला आहे आपला सूरज. तर खरंच छान लग्न झालं. फक्त त्यात एकच असं होतं की मला असं वाटलं मॅनेजमेंट काहीच नव्हतं. कारण सूरजला एवढं लोकांनी वेड्याने केलं होतं. एवढं घेरून घेत होते. बॉडीगार्ड होते ना ते नुसते कशासाठी ठेवले होते तेच कळलं नाही. प्रत्येकजण येत होता सूरजजवळ जात होता बोलत होता व्हिडिओ काढता सेल्फी काढतो. एवढ्या लोकांनी वेड्यावानी केलं होतं अक्षरशः त्याला दम लागायला लागला. त्याला दमाचा त्रास होता ना. तर माईकमध्ये 17 वेळा सांगत होते की त्याला त्रास देऊ नका, त्याला मोकळं राहू द्या, त्याच्याजवळ जाऊ नका, गर्दी करू नका, त्याला दम्याचा त्रास आहे. तरी लोकांनी ऐकलं नाही. नुसते क्रिएटर होते तिथे, व्हिडिओ शूट करणारे, व्हिडिओ काढणारे, सेल्फी घेणारे असेच होते सगळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी यासाठी गेले होते की कोण कोण येणार आहे तिथे बघायला. ॲक्टर कोण येणार आहे, रील स्टार कोण येणार आहे. तर ॲक्टर म्हटलं तर फक्त जान्हवी दिसली. बाप एवढी सुंदर दिसते जान्हवी. अक्षरशः अशी समोर होती माझी ती. अशी समोर होती. समोरासमोर मी तिला बघितलं. एवढी सुंदर दिसत होती ना ती. तिचं लुक तर मी बघतच राहिले होते. तिचं लुक, तो घागरा निळा. हां खरंच रिअल संतूर मम्मा ती ठरलेली होती बिग बॉसमध्ये. खरंच संतूर मम्मा आहे ती. खूप छान दिसत होती. आणि प्लस तिचं पण असं झालं की तिनं बॉडीगार्ड आणली होती की नव्हती काय माहिती. जेव्हा ती स्टेजवर उभं राहिली ना अक्षरशः बेवढे लोकांनी सुद्धा तिच्यासोबत सेल्फी घेतली वरती जाऊन. बेवढे लोक गावाकडले आले असतील सूर्यच्या आता खेडेगावातले, त्या लोकांनी सुद्धा सेल्फी घेतली. तिला एवढा राग आलता त्यांचा असं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं तिला खूप राग आलेला आहे म्हणून. आणि नंतर शेवटी एवढी भडकली तुम्ही बघितलंच. एवढं लई भडकली कारण लोकांनी वेड्याने केलंच होतं तसं. म्हणजे एकच होतं सूर्यच्या लग्नात की मॅनेजमेंट काहीच नव्हतं. त्यांनी बॉडीगार्ड आहेत ना लेडीज ठेवलेल्या होत्या. बॉडीगार्ड त्यांनी जेंट्स ठेवायला पाहिजे होते. स्ट्रिक्ट जरा वातावरण पाहिजे होतं. असं काहीच नव्हतं. स्ट्रिक्ट वातावरण काही नव्हतं. म्हणूनच थोडंसं हे वाटलं. कारण सूरजच खूप वेड्यावानी झाला होता. त्या लोकांनी त्याला वेड्यावानी केलं होतं. अक्षरशः त्याला नाही का मंडपामध्ये येऊन देत नव्हते लोक. एवढे येड्याने केलं होतं त्याला. आणि मग व्यवस्थित झालं. दुसरे ॲक्टर तर कोणी दिसलंच नाही. रील स्टार पण कोणीच दिसलं नाही. फक्त मला ते बिग बॉसमधलं महाराज दिसले आणि एक ते सिंगर एक दिसले. आणि
दुसरं कोणीच दिसलं नाही मला. मग रील स्टारपैकी मला कोणीच दिसलं नाही तिथे. तेवढेच जान्हवी म्हणा आपली ॲक्टर आणि आपला सूरजदा. पण खरंच सूरज पण छान होता, दिसत होता. आणि सूरजची नवरी आहे ती पण अगदी गोड होती आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं लग्न वगैरे पार पडलं. असो, तर चला या व्हिडिओमध्ये इथेच होते. तुमचं काय म्हणणं आहे मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. बाय.